असे केले तो मीच जाण, तो मीच जाण, ज्याने असे केले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 15व्या स्तोत्राच्या 2ऱ्या वचनात परमेश्वराच्या मंडपात त्याच्या सानिध्यात कोण राहू शकतो हे सांगताना स्तोत्रकर्ता म्हणतो, जो सात्विकतेने चालतो, नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो. परमेश्वराच्या सानिध्यात येण्यास पात्र ठरण्यासाठी तिसरा निकष आहे मनापासून सत्य बोलणे. याचा अर्थ जो मनुष्य खोटे बोलतो तो देवाच्या सानिध्यात येण्यास लायक ठरत नाही. या संदर्भात योहान आपल्या पत्रात भाष्य करीतो. तो म्हणतो, देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो, पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. अंधारात चालणे म्हणजेच पापात जीवन जगणे. आपण देवाच्या सहभागितेत असल्याचा दावा करीत असू व अंधारात म्हणजेच पापात जीवन जगत असू तर आपण लबाडी करीतो. पुढे योहान सांगतो, आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठायी सत्य नाही. याचा अर्थ आम्ही पापविरहित असल्याचा दावा करीत असू तर तीही लबाडीच होय. होऊ शकते आपण व्यसन, दुष्टपणा, भ्रष्टाचार, व्यभिचार, खून, चोरी, बलात्कार अथवा तत्सम पापे करीत नसाल, तरी आपण पापी नसल्याचा दावा करू शकत नाही, कारण मनुष्य जन्मतःच पापी आहे. देवाचे वचन सांगते, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. शिवाय आमच्या रोजच्या जीवनात आम्ही कळत नकळत अनेक चुका करीत असतो. योहान तर म्हणतो, आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला म्हणजेच परमेश्वराला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही. त्याउलट आम्ही सत्य बोललो म्हणजे जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. थोडक्यात आम्ही खरेपणाने पाप कबूल केल्यास तो दयाघन परमेश्वर येशू ख्रिस्तामधून आपणास पापांची क्षमा करील, कारण त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करीते. स्तोत्रकर्ता दावीद या अनुभवातून गेला. 32व्या स्तोत्रात तो सांगतो, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन. असे मी म्हणालो तेव्हा तू मला माझ्या पापदोषांची क्षमा केलीस. आपल्याला परमेश्वराच्या सानिध्यात यावेसे वाटते ना? मनापासून सत्य बोला. आपण पापी आहोत हे परमेश्वराजवळ कबूल करा व क्षमा याचना करा. तो आपणास क्षमा तर करीलच, परंतु आपणास नीतिमान ठरवून आपल्या समक्षतेतही घेईन.